आपल्यापैकी किती जणांना वाटतं मी डेली रन करते? नाही, मी डेली रन करत नाही. माझं वर्कआउट शेड्यूल आठवड्यातनं 4 दिवस रन असतात. मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार. त्यातला एक दिवस लाँग रन असतो, मोस्टली संडे ऑर सॅटर्डे. एक स्पीड वर्कआउट असतं आणि बाकीचे 2 दिवस जे असतात ते इझी रन्स असतात. बुधवार आणि शुक्रवार स्ट्रेंथ ट्रेनिंग असतं आणि मंडे हा इझी रिलॅक्सेशन डे असतो, ज्या दिवशी योगा, लाईट स्ट्रेचिंग ऑर मे बी नेचर वॉक्स, एनिथिंग ऑफ माय चॉईस. गेल्या 5 वर्षापासून मी ट्रेन करते आणि असंच ट्रेनिंग शेड्यूल फॉलो करते. मी हाफ मॅरेथॉन्स केले आहेत, फुल मॅरेथॉन्स केले आहेत, 50 किलोमीटर्स, 65 किलोमीटर्स, अनेक अल्ट्रा रन्स केलेले आहेत. 90 किलोमीटरची साऊथ आफ्रिकेतली कॉम्रेड्स मॅरेथॉन लास्ट इयर मी विदिन टाईम पूर्ण केली आणि त्यानंतर पिंकॅथॉनचा 100 किलोमीटरचा रनसुद्धा पूर्ण केला आहे. आणि हे सगळं मी आठवड्यातनं 4 दिवस ट्रेन करून केलं आहे. सो नो, यू डोंट नीड टू रन डेली. इनफॅक्ट जगभरातले रिक्रिएशनल रनर्स जर तुम्ही बघितले, त्यांच्यामध्ये हेच वर्कआउट शेड्यूल फार पॉप्युलर आहे. आता रिक्रिएशनल रनर म्हणजे काय? असे रनर जे हॉबी म्हणून किंवा हेल्थसाठी म्हणून रनिंगची सुरुवात करतात, पण त्यांना रनिंगमध्ये इंटरेस्ट येतो आणि रनिंगचे टार्गेट्समध्ये ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आणि हे सर्व रिक्रिएशनल रनर्स त्यांची फॅमिली, प्रोफेशनल, पर्सनल आणि सोशल लाईफ हँडल करून रनिंग करत असतात. त्यामुळे 4 डेज अ वीकच्या शेड्यूलमध्ये ना रिकव्हरी खूप छान होते. प्लस 2 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग होते, त्यामुळे स्ट्रेंथ कॉम्पोनंट ॲड होतो आहे. प्लस तुम्हाला मोबिलिटी, लाईट वर्कआउट्स आणि इतर आस्पेक्ट ऑफ फिटनेसवर सुद्धा फोकस करता येतं. या उलट जे कॉम्पिटिटिव्ह रनर्स असतात, प्रोफेशनल रनर्स असतात किंवा एलिट रनर्स असतात, ते सगळे दिवस ट्रेन करतात. इनफॅक्ट ते बऱ्याच वेळेला सकाळ संध्याकाळसुद्धा ट्रेन करत असतात. परंतु त्यांची प्रायोरिटी वेगळी असते आणि त्यांची रिकव्हरीसुद्धा तेवढ्याच हाय क्वालिटीची असते. सो हे पॉप्युलर आहेत 3 डेज अ वीक, 4 डेज अ वीक और 5 डेज अ वीक. आय प्रिफर 4 डेज अ वीक, ज्याच्यामध्ये माझं रनचं मायलेजसुद्धा मला चांगल्या पद्धतीने जमा करता येतं. प्लस रिकव्हरीसाठी सुद्धा मला सफिशियंट वेळ मिळतो. स्ट्रेंथ ट्रेनिंग 2 दिवस ॲड करतो, त्यावेळेला ॲक्च्युली आपण रनिंगमध्ये जास्त इम्प्रूव्हमेंट करत असतो. जॉईंट्समध्ये, मसलमध्ये जास्त स्ट्रेंथ ॲड होत असते. सो तुम्हाला जर रनिंग सुरू करायचं आहे आणि तुम्हाला जर रनिंगमध्ये पुढे जायचं आहे ना, तुम्हालासुद्धा सगळे दिवस रन करण्याची आवश्यकता नाही. 21 किलोमीटरपर्यंत तुम्ही टार्गेट करत असाल तर आठवड्यातनं 3 दिवस रन करूनही तुम्ही 21 किलोमीटर पूर्ण करू शकता आणि चांगल्या वेळेमध्ये सुद्धा पूर्ण करू शकता. त्याच्या पुढच्या अंतरासाठी कदाचित तुम्हाला एखादा दिवस ॲड करावा लागतो. त्यापेक्षा जास्त रन आपण जर केला आणि रिकव्हरी जर नीट होत नसेल तर इंजुरीचे चान्सेस जास्त वाढतात.